अरे साल्या, आरक्षण मागतो तू. एक मिनिट आरक्षण मागतो तू. तुझ्या बॅनर वरती कधी राजर्षी शाहू महाराज, कधी बाबासाहेब, कधी महात्मा ज्योतिराव फुले, कधी मंडल बीपी मंडल, कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो तरी कधी तू टाकला का? आणि ह्याला काय पाहिजे? आरक्षण. काय पाहिजे याला? अरे काय म्हणते ते? अरे 4-5 ला काय करणार आहे? अरे काय बोला, चप्पी म्हणते काय? चप्पी चप्पी. हे बघा, ऐका, माझ्या माता भगिनी, माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेल्या आहेत. थांबा थांबा, इकडे माता भगिनी सगळ्या बसलेले. आपण जबाबदार माणसं आहोत. आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजताई किंवा धनुभाऊ असतील, किंवा महाराष्ट्रातले तुमच्या आमचे माननीय छगनरावजी भुजबळ असतील, तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील, पत्रकार बांधवांना मला जबाबदारीने सांगायचं आहे. मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात, हाके सर तुम्ही एवढं ओरडताय, मग तुमचे ओबीसीचे नेते का बोलत नाही? महाराष्ट्राला मला विचारानं सांगायचं आहे, माझी माणसं बोलत नाहीत. थांबा 2 मिनिटं. अरे 2 मिनिटं. आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत. आमचे नेते महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीच्या हक्क अधिकारावरती गदा येईल असं वागत नाहीत, असं बोलत नाहीत.